आय होप मजेत असाल, असायलाच पाहिजे। हीच निसर्गाचरणी प्रार्थना की तुम्ही नेहमी खुश राहा। मित्रांनो, करत आहे ब्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह व प्रेमपूर्वक नमस्कार। आमच्या घुंगरूचाही तुम्हाला नमस्कार। करत आहे ब्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हा सर्वांना घुंगरूचाही नमस्कार माझ्या सकट। आज आपली कामच आवरत नाहीये, सगळा पसारा पावसाने धुमाकूळ घातलेला, त्याच्यामध्ये आवराआवरी। तर असंच मी तुम्हाला थोडं दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते। आज आपल्याला करायचं आहे डाळ सांडगा। हे गॅस आपण खालनं आपला ऑफच आहे। आता आपल्याला करायचं आहे डाळ सांडगा। पाणी आहे हे, आपण ह्याच्यात घालणार आहोत तेल। आणि सांडगे आधी भाजून घ्यायचे, खमंग लालसर असे सांडगे भाजून घ्यायचे। आणि गंमत काय माहिती का सांडग्यांची, भाजता याची खुशबू एवढी दरवळते ना, याचा सुगंध म्हणा। लाल असे छान मीडियम गॅसवरती ना मी सांडगे भाजून घेणार आहे। भाजता हा काय सुगंध, एकदम खुशबू येतोय। आणि हे कच्चेच खातात, म्हणजे असे भाजले की तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागतात, कुरकुरीत असे लागतात। मटकीची डाळ, मुगाची, काय फक्त मटकीच्या डाळीचे करतात, कोणी फक्त चण्याच्या डाळीचे करतात। मी केलेत मिक्स डाळीचे सांडगे। काय हे सांडग्यामध्ये येते हे चिंचेचा पाला। बघा आता सांडगे आपले सांडग्याचा रंग बदलायला लागला बघा, भाजले बघा, लाल व्हायला लागलेत। पहा आपण सांडगे लाल व्हायला लागलेत, सतत असं हलवत राहायचे। सांडगा मला असं आज आपल्याला आमरस करायचा म्हणून मी सांडगा करते। आणि हे सांडग्याची भाजी तुम्ही असं डब्याला पण नेऊ शकता। अशा प्रकारे मी आज सांडगा करणार आहे, माझ्या आवडीचा डाळ सांडगा। हे बघा झालेत हे लाल, मस्तपैकी हे लाल झालेले आहेत। हे पहा सांडगे घेतलेत मी काढून असे। हा काळा मसाला आहे, थोडा आगरी मसाला आहे, हे आलं आहे खिसलेलं, आणि ह्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण आहे। आणि इकडे पण फक्त लसूण पण घेतलाय थोडासा ठेचून। आणि ही थोडी डाळ भिजायला ठेवली होती मी, अर्धा तास भिजली ही डाळ, आणि त्याच्यामध्ये धुवून घेतली डाळ मी। आता आपल्याला तेल घालायचे सांडग्यामध्ये। ते कढईमध्ये तेल घालायचं होतं बघा, हे असं कधी हे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं। थोडंच मला सांडगा करायचं, जास्त नाहीये। तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण मी घालणार आहे। त्या शेंगदाण्याच्या कूटामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। थोडाच कांदा घालणार आहे आता, कारण का कांदा शेडमध्ये जावं लागेल आणायला, पण ठीक आहे एवढा पुरे झाला। सांडग्याची भाजी मला आवडते। कशी आवडते मला? अशीच आवडते, डाळ सांडगा केलेली आवडते। आमच्याकडे सांडगा कोणीच खात नाही, मी करते ना गे 2 वर्ष माझ्याकडे सांडगा राहायला केलेला, ह्याला दे त्याला दे। पण ह्या वर्षी मी केला, गेल्या वर्षी तर मी केलंच नाही। ह्या वर्षी म्हटलं दुसरे जण करतात ना, तर त्यांच्या भाज्या चांगल्या म्हणून आपण करावं असं वाटतं। आता मी टाकते आलं खिसलेलं। मी आलं खिसलं का, कारण का जेव्हा खाताना जर हे दाताखाली आलं ना, मला ते फार आवडतं, त्याचा फ्लेवर फार आवडतं आल्याचा। शक्यतोवर मी खिसूनच टाकते। आता टाकले आहे मी आज ह्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, ठेचलेला लसूण, गावरान लसूण आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचं हे टाकणार आहे, खोबरं। आणि हे बघा हे ह्याच्यामध्ये पण थोडं मी लसूण घातलेला, लसूण आणि खोबरं घातलेलं हे। आता ह्याला थोडंसं असं फ्राय करायचं, हलकंसं ब्राऊन होईपर्यंत। त्याच्यात मी घालणार आहे थोडीशी हळद,
हळदनी कांदा लगेच फ्राय होतो. आता हे बघा हे लाल झालेलं आहे थोडंसं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे. हा मसाला काळा मसाला आणि आगरी मसाला मी मिक्स केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी घालणार ही डाळ मी धुवून ठेवलेली, भिजवलेली डाळ मी धुवून ठेवली. ही डाळ घालणार आहे. चांगली आपल्याला ही डाळ अशी फ्राय करून घ्यायची. ह्याच्यामध्ये मी सांडगे घालणार आहे. 2-3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. हे घातले ह्याच्यामध्ये सांडगे. आता असं थोडंसं ह्याला फ्राय करायचं. आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. आता हे पाणी पूर्ण आटवायचं आहे आपल्याला. थोडंसं फक्त ओल्ला सांडगा राहिला पाहिजे, ओल्ला असा. चपाती बुडली सगळं पाणी आपलं एवढं शिजून द्यायचं. सांडगा एकदम मऊसूद शिजत असतो ह्याच्यात. आता मी घालणार ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते थोडं. शेंगदाण्याच्या कुटाचं काय आमच्याकडे शेंगदाणे पिकतात ना, आम्ही शेंगदाणेच घालतो भाजीला, चांगले लागतात, आम्हाला आवडतात. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी खूप चविष्ट होते. आता हे चांगलं शिजून द्यायचं. त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जिरं घातलेलं होतं. आता हा सांडगा शिजून द्यायचा. आता मी ह्याच्यात घालणार आहे, आता मीठ घालायचं ह्याच्यात आपल्याला चवीपुरतं. ह्याच्यात मीठ घालायचं. गॅस स्लो केलेला आहे थोडा. मंद आचेवर छान असा सांडगा शिजून द्यायचा. तो लगेच शिजतो, डाळ पण भिजलेली असते आणि हा मऊ असा मस्तपैकी सांडगा शिजून द्यायचा. आता स्लो ह्याच्यावर गॅसवर. हे बघा हे अशा प्रकारचा आपला झाला हा डाळ सांडगा. अजून थोडं तुम्ही आठवू शकता, पण मला एवढं ठीक आहे, मला असंच लागतो. मला असंच प्रकारे डाळ सांडगा आवडतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सज हवड होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, वदनी कवळ घे. शेवटा टाइम लावला. हा झालं ना. आजचा आपला बेत काय आहे बघा. शेंगाची भाजी आहे, रस्सा भाजी, डाळ सांडगा आहे, भात आहे, चपाती आहे आणि आमरस आहे. आमरस ना असं मी मिक्सरमधनं काढत नाहीये बरं का. आम्हाला असं आवडतं, असं गुठळीचं आमरस आहे बघा. ह्याच्यामध्ये बदाम टाकलेले आहेत थोडेसे आणि हे बदाम वगैरे आहेत आणि वेलची पावडर टाकलेली आहे. दूध आम्ही टाकत नाही आणि दूध आमरसमध्ये कधीच टाकू नये, कारण का आपल्या शरीरामध्ये अशा शरीराच्या वरती अशा गाठी गाठी दिसतात बघा, परत असा आजार होतो असं मला बरेच जणांनी सांगितलं आहे. आणि ते पण चांगलं अभ्यासू व्यक्तीने सांगितलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते आमरसमध्ये दूध खाऊ नये. अशा प्रकारे आमचा बेत आहे आजचा. या मित्रांनो, अशा प्रकारे आमचा बेत आहे आज. बघू आमरस का झालाय. आधी पहिला घास आमरसचा. आंबे गोड आहेत, सांडगा आणि चपाती. वा, एकच नंबर जेवण झालंय. तुम्ही सगळेजण या जेवायला आणि मारा असा ताव. अरे जय हरी मंडळी, कसे आहात? दुपारचे वाजले आहेत किती बघा, तुम्हीच पहा. 12 किती रे, 25. आपले इन्स्पेक्टर घनश्याम मते आता निघालेले आहेत. आमचं आता जेवण झालेलं आहे. आता मी आराम करणार आहे. मशीन कपड्याला लावली. मशीनमध्ये कपडे टाकले, एक फेरा झाला, पावरच गेली.
लक्ष्मीकांत बेर्डेसारखं आपलं होतंय कधी कधी. पावर गेली, खालचा कपडा लगेच सुकतो. काय करावे बरं आता, पावर गेलेली आहे. काय करता मंडळी, पावर गेलेली आहे. मला गरम होतंय, फार गरम होतं. सांगा लवकर पावर यायला. लगेच कूलर चालू व्हायला. कूलर चालू झाल्यावर मग मला थंड थंड वाटतं, छान छान वाटतं. आपलं बघितलं का हा कसा पसारा, असा आपल्याला शोधावं लागतो आता. फारच झाकून टाकून ठेवलेला आहे. काय आपण काल जार आणलेला, पाण्याचा जार आणायला गेलो, जारच नव्हता. तर आपण ह्या केटलीमध्ये पाणी आणलं. 10 लिटरची किटली आहे, तरी सुद्धा ती म्हणायची तेवढेच पैसे पाहिजेत. किती? 35 रुपये. 35 का 30 रे? 30 रुपये. तर तिला म्हटलं बाई जार नाही आहे तुझा आम्ही फक्त पाणी नेतो, तरी 30 नाही ना, आम्ही तरी 30च घेतात. मग माझ्या मुलांनी हा अर्धा जार बसतोय का काय, अर्धी किंमत दिली वाटतं. 15 रुपयामध्ये आणले. एवढी माणसं इकडची जेवढं मोठं म्हणावं तेवढं खोटं आहेत. कमवत आहेत ते गरीबाकडनंच कमवत आहेत. 15-30 रुपये कोणी घेईल का? कुत्रं फडफडलं. फक्त पाण्याचे तिने 30 रुपये मागते ती. एवढे शहाणी लोक आहेत इकडचे. बाहेर तर बघू शकत नाही, एवढं ऊन आहे, कडाक्याचं एकदम कडक कडक ऊन आहे. काय करता, ज्याला उन्हात काम आहे त्याला कामं करावंच लागतात. तिथे विहिरीचं काम चालू आहे. 30 दिवस माणसं जसं मी पाहते तसं विहिरीचं काम चालू आहे. विहिरीवरती माणसं कामं करतात आहे. काय करता, केल्याशिवाय भाग नाही. पोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या परीने. सगळेच निवांत विसवलेत. कोंबड्यांपासून बघा, तुम्ही बघू शकता कोंबड्या पण बघा कशा छानपैकी बसलेल्या आहेत. आपल्या घराचं काम अजून तर चालूच आहेत. हे असे खड्डे बिड्डे हे बघा, हे असं बुजायचे सगळे. हे असे बरेच काम चालू आहे. आजच्या दिवस काम ठप्प झालेलं आहे. आपले इन्स्पेक्टर घनश्याममध्ये जाणार आहेत आता. आणि आता ब्रुनोला लागली हुरहुर. ब्रुनोला फार असं हे वाटतं हो, काय करणार हो, काय करणार आता. आता दादा चालला ना बाळा आपला. हां कळतं रे, माणसासारखंच आहे. माणसाचं काय करतो एवढं. बघ किती हुशार आहे बघ. सकाळपासून त्याने बूट नाही सोडलं शुभमचं. तो शुभमच्या मागे 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 बघा आता इथे येऊन बसला माझ्याकडे. काय करतो रे दादा, दादा चालला बाबू. काय करता आता, आमचं घर रिकाम आता. आमचा बाबू पण चालला. बघा माझ्या बंडू बघा. बंडूला किती हे वाटतंय, पण काय तो बोलू शकत नाही. त्याला पण वाटतं, त्याला लगेच कळतं. जात आम्ही कुठे चाललो की त्याला कळतं, आणि आम्ही येणार असल्याचं पण त्याला कळतं. गणपती बाप्पा जगदंबाई सुखरूप ने आत्म्याच्या श्री गणेशा सहित. ब्रुनोला काय बोललं नाही रे जाताना. पहा ब्रुनो आपला गेला, आपला बाबू. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बघा कडे दिसली का गाडी. यायला दम नाही, जायला दम नाही. त्याला नको म्हटलं होतं. काय उपयोग आहे. कमीत कमी 3-4 दिवस तरी असावा सुट्टी घेतल्यावर. हे जायचं आणि लगेच यायचं ट्रॅव्हलिंगमध्ये. आता रात्री तो 9-10 वाजतील घरी जातात. 10:30 तर नक्कीच वाजतील घरी जातात. आता 9 वाजता कल्याणला जाईल. आपल्या इथून सगळ्या गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. इकडे गाड्या भेटत नाही आहेत ना, इकडे गाड्या भेटत नाही आहे. जोपर्यंत तो दिसत नाही तोपर्यंत मी बघा. तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, पण मला तर तो नक्कीच दिसतोय. आता ह्या इकडे ह्या झाडीमध्ये गेला की तो असा गेला. आता त्या आत्ताशी तो दिसायचा बंद झाला. थोडा दिसतोय. तुम्हाला दिसतोय की नाही माहीत. आता असंच ह्या गुलमोहर बसणं असं निघून जाईल तो. दादा गेला. ब्रुनो बघा कसा शांत येऊन बसलेला आहे इथे. पुढे पाण्याची वाटी ठेवली त्याला दादानी. कसा ब्रुनो आपला शांत बसलेला आहे. अजिबात आम्हाला करमत नाही घरात, तर आम्हाला बसूच वाटणार नाही. आता हळूहळू सगळा पसारा आवरायचं. काय नाही, आधी रॅक वगैरे घासायला घेते, पण हे सिमेंट लावल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. पुन्हा घराचं सिमेंट खाली पडणार आहे. गेला माझा शुभम. पोचला असेल तो इथं स्टॉपपर्यंत. काय नाही, 1.5-2 किलोमीटर आहे बस स्टॉप. काहीच करूशी वाटत नाही, घरात जाऊशीच वाटत नाही. आता तिकडे जाईन मी जरा थोड्या वेळ बसायला. मला असं वाटतं तिकडे जावा बसायला, पण मी ह्या ब्रुनोला सोडून जात नाही. मी तिकडे गेलं तर त्याचं काय, तो पण एकटा राहील ना. त्याची पण मनाची स्थिती माझ्यासारखीच आहे.
म्हटलं काय करावं. काल आमच्या शुभमने एवढा भारी सरबत केला होता ना. हे काय समोरच्या खिडकीतून बघते त्या पण तिकडे झोपल्यात. आमच्या शुभमने माझ्या एवढं मस्त सरबत केलेला. काय 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 टाकलं काय माहिती. त्याला खूप नाद आहे खायचा प्यायचा, सारखं लागतं त्याला. आणि तो सारखं त्याच्यामुळे आम्हाला पण मिळतं, वेळेवर मिळतं त्याच्यामुळे आम्हाला. हे असं एकटं असल्यामुळं करून खाऊशी वाटत नाही आहे. त्याने काल आईस टाकून असं सरबत केलेला. त्याच्यामध्ये लिंबू, थोडी साखर, थोडं काळं मीठ, जलजिरा त्याने त्याच्यामध्ये टाकलं. ह्या सगळ्या वस्तू मी घरामध्ये आणून ठेवते, पण मला काय जमत नाही. असं इंटरेस्टच येत नाही की आपण सकाळ का वेगवेगळं करून खावा. रेसिपीमुळं कधी कधी करावं लागतं. रेसिपीचं निमित्त आली वाटतं पावर. पहा आपल्याला हे सगळं बुजवायचं आहे बघा. हे सगळं आपल्याला ना हे सगळं बुजवायचं आहे. म्हणूनसाठी काय मला करता येत नाही. हे सगळं घासावं लागेल. ह्याच्यासाठी सिमेंट पडलेलं आहे खाली. हे बुजलं तरच ते घासावं लागेल ना, कारण का पुन्हा त्याच्यावर पडणार आहे ते. आली वाटतं पावर. आता मी जाते जरा मशीन लावते. मशीनमध्ये पाणी टाकलेलं आहे. एक राऊंड फक्त राहिलं आहे. आपले कपडे धुवायचे होतात, तोपर्यंत काहीच करूशी वाटत नाही. करणारच नाही काय, काही मला करायचं नाही. कूलरमध्ये पण पाणी टाकावं लागेल ब्रुनोसाठी आपल्या. हे काय संध्याकाळचे वाजले आहे 5:30 वाजता वाजले आहेत. हे बघा आपले मित्रमंडळी कशा जमा झालेत. हे आपले मित्रमंडळी शाहरुख खान, काजोल, आपली ऐश्वर्या गेल्या वर्षी आपल्याकडे ऐश्वर्या होती. कटरीना आणि ऐश्वर्या. कटरीना आईचं नाव, ऐश्वर्या मुलीचं नाव. 2 आपल्याकडे बकऱ्या होत्या, म्हणजेच शेळ्या. आमच्याकडे शेळी असं म्हणतात. पहा खात आहेत चांगलं मस्तपैकी. बघा वातावरण जरा गडबड आहे. शेळ्या बिळ्या, मेंढरुक्या, शेळ्या तिकडं राखतायत, गुरे. फार गरम होते. रॅक वगैरे साफ केलं, बरंच काम चालले अजून. ते कधी माझं व्हायचं ते मला माहीत नाही. तेवढं झालं म्हणजे मी निवांत झाले. खूप मोठा माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. टाकी 2दा रिकामी केली. काल पण रिकामी केली, दुसरीकडे मांडायची होती. परत रात्री बोरिंगच्या पाण्याने भरली. आता परत रिकामी केली. आता अजून दुसरीकडे मांडायची आहे. पाऊस मगाशी भरपूर वादळ आलेलं. असं आम्ही सगळं बघत होतो, लावालावी करत होतो. कुठे गंज बिंग झाकली बघा आपली. कडबा राहिला तर थोडासा तो पण झाकून ठेवला, पण काय येता राहिला. असं काय पावसाचे दिवस आहे का. पुढच्या महिन्यात तरी ये म्हणा, 15 दिवसांनी असा ये, एवढा ये, भरपूर ये, कमीच नको करू म्हणा. पुढच्या महिन्यामध्ये आल्यावर. मला ही नवती फार आवडते. किती छान नवती फुटली बघा. बहर आलाय. हे पूर्ण लाकड झालेली. ह्याची नवीन पालवी आली जास्वंदीला. आता जास्वंदीची फुलं कमी आहेत. मला वाटतं यांना पाणी कमी पडते म्हणून ह्यांची फुलं कमी आहेत काय माहिती. आणि आपल्या कणेरीला पण भरपूर कळ्या लागलेत. आता पाऊस पडेपर्यंत, पाऊस पडला 8 दिवसांनी बघायचा, 15 दिवसांनी फुलंच फुलं सगळीकडे. हे पाणी जमलेलं, हे सगळं ताली भरलेलं, तुडुंब ताली भरून अशा ओसंडून वाहत होत्या. ही आपली ताल पण अशी फुल भरलेली. एवढा पाऊस झाला की आता पेरणीच होणार आहे. असा पाऊस झाला होता. माझ्याबरोबर कोंबड्या पण येत आहेत. काही लोक पेरणार आहेत. आपल्याला काय पेरायचं नाही, म्हणजे मका बिका टाकतील गुरांसाठी. तिकडं बघा ते आमचं वरचं शेत आहे, आऊत धरलाय. ते बघा ती 2 बैल. हे बघा ही बैल, हे बघा ही, हां ही बैल आहेत. आऊत चालू आहे तिकडे. खूप गरम होते. काय चिंचेचा रंग आहे सांगू तुम्हाला. काय छान रंग वाटतो एकदम चिंचेचा. दाट मेहंदी कलरची पानं अशी सुटसुटीत, आणि मध्येच हलका ऑरेंज, येलो, मरून असा कलर आहे मध्येच. बघू शकता कसं वाटतंय चिंचेचं झाड. आता ह्या महिन्यामध्ये सगळीच झाडं छान वाटतात. नवीन पालवी फुटलेली असते आणि पाऊस, त्याच्यामध्ये पाऊस स्वच्छ सगळं धुतलेलं. आपण तर सगळे शेवगेच मुंडे करून टाकले.
दरवर्षी अशीच तोडतात शेवगे. हे बघा छोटी छोटी झाडं होती पण त्यांना लागलेले शेंगा लागलेल्या. हे बघा हा आंबा जळाला आहे, हे पार तोडून टाकले त्यांनी, त्याला तोडूनच टाकले. त्याच्यानंतर हे पण आपला शेवगा तोडून टाकला. भरपूर याला शेंगा लागतात पण आपण काय विकत बसत नाही. कुठे विकता हो थोड्यासाठी, ज्याला पाहिजेत ते घेऊन जातात खायला. ह्याला पण शेवगा लागलेल्या. हे पूर्ण आहे ना घेवड्याच्या शेंगा. 2 वर्ष गेला घेवड्याच्या शेंगा आमच्या बंदच नव्हते. एकच वेल होतं. नको 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 केलं. घमिलभर शेंगा मी तिकडे भिवंडीला जाऊन घेऊन जायचे वाटायला दुसऱ्यांना. आणि अजून काही घेवडा आहे. पाणी फुटे बघा, घेवड्यालाच ही पालवी फुटलेली आहे पाऊस आल्यामुळं. वातावरण कसं आहे बघा, ढगाळ आबाळ कसं दिसतंय पहा. सोनेरी सायंकाळ, सोनेरी संध्या, किती छान वाटते. ढगांच्या आड लपलेला सूर्य आता दिसेल तो हळूहळू. काय आज काय ऊन नव्हतं, कडाक्याचं होतं दुपारी ऊन, परत आता झालंय जरासं निवांत. झाडांची कमाल आहे. झाडांनी दम धरल्यावर का आशोपाने खूप छोटी होती, उन्हाळ्यामध्ये त्यांनी दम धरलाय लहान झाडांनी. तेच आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले. संध्याकाळचे वाजले आहेत 8:30. असं उलट वाटतं याच्यामध्ये 8:30 वाजलेले आहेत. आमचं चाललं आहे कॅमेरा जोडायचं काम. हे बघा हा कॅमेरा उडून गेलेला हा वाऱ्याने. आता हा जोडतोय म्हणजे आपल्याला केबल चालू होईल. काय ते असं तर कोणाला वेळ नाहीये पाहायला. खूपच छान साफसफाई चाललेली आहे. थँक्यू थँक्यू. हे पहा कोण आहे ही कोण आहे? ही मी आहे. आणि हे कोण आहेत? बालगोपाल. वेड्या बहिणीची वेडी ही माया, फोटो पुसतोय बंधुराया. सगळा पसारा आहे. काय करणार, धरकोच केले पावसामुळे. काय कळलं नाही. सगळं पाणी झालेलं इकडे. एका साईडने पाऊस, असं इकडून पाऊस आला जोरात, डायरेक्ट घरातच पाणी. पण आपल्यावर खूप कृपा आहे बरं का. आई जगदंबेची कशाला नुकसान नाही आहे. उगाच काय विनाकारण सांगायचंय. फक्त एवढंच की आम्हाला आवराआवरी जास्त करावी लागली. फारच घर आवडता नाकी नऊ आले. कसे आहात मंडळी असं कोण म्हणतं? असं माझा ब्रुनो म्हणतो. अरे ते माझं तेव्हा प्रेसचं ते हे आहे, मला ते अवॉर्ड मिळालेलं बटन आहे. ते चांदीचं बटन, सिल्वर बटन तोडून टाकलं माझ्या मुलाने साफसफाई करताना. वरनं पडलं. ते फोटो होता एक, तो पडला वरनं. फोटो असू दे, ते काच फुटली तर फुटू दे, पण हे नको करू, हात नको लावू कुठे. काचा वगैरे व्यवस्थित जमा कर. काच फुटली वरनं, म्हणजे काच फुटली नाहीये. फ्रेमला त्याने असं केलं कपड्यानी. ते काय टच झालं. हातामध्ये हातोडी पण होती एका साईडला. पुसता असो. मग आता काचेचे तुकडे व्यवस्थित उचलले. लांब तुकडे होते, उचलणार आहे. आणि आजूबाजूला काय उचलले पण ते. आणि आजूबाजूला जे आहे ना, आपली शंका कशी काढायची. एक तर शेणाचा गोळा घ्यायचा. आता इथे अवेलेबल आहे शेण, पण शेण घेतलं की सगळ्या घरात ते घाण होणार आहे. मग मी काय करते, एवढं पीठ मळायचं. कुठलंही पीठ असं ओलं एवढा गोळा करायचा. आणि पिठाने असं केलं ना, तेवढ्या जागेवर सगळे काचेचे तुकडे त्याला जमा होतात. लांब जाऊन कुठेतरी टाकून द्यायचं. असं करायचं. चाललंय सगळं. काय करू, मी फार कंटाळा आला मला. पण काय मी पण अगदी माझं हळूहळू चाललंय डुकू. काल पण आतमधलं करायचं होतं नाही. काल आम्ही वरच्या वरंडे केल्या. वरती माल वगैरे दिला. 3 माणसं लागली वरती, म्हणजे खाल्लं द्यायला, बाकीचे 2 तेवढं पार्सल करायला. आणि सगळ्या वरच्या वरंड्या झाल्यात. आतल्या सिमेंटचं करायचं होतं. आपला घनश्याम जाणार होता म्हणून त्याच्या मागे त्याला आवरायचं, त्याला सोडायचं यायचं. ह्याच्यामध्ये दुपारपर्यंत झाली. दुपारनं काय आराम, परत काय काम होतं का. तो 12 वाजता गेल्यावर मग राहिलं घरामध्ये. त्याला पण गाडी नाही भेटली.
आलं म्हटलं ये घरी जाऊ दे. मला पण डोळे भरून आले जाताना. माझे जेव्हा कोणी जातात डोळे भरून येतात ना तेव्हा त्यांना गाडी भेटत नाही आहे. काय असन ते असून मी काही सांगत नाही आहे. सोनालला पण असं समजा एकदा मला फार कस्तुरी वाटलं, रडायला आलं. मला घरात आले की कस्तुरी वाटायचं, एकदम दडपण आल्यासारखं. त्या दिवशी सोनालला पण गाडी नाही भेटली. पण असं होऊ नये. पण ठीक आहे, उद्या 12 ते 1 वाजता पोहोचेल त्याच्या जागी. जेवण करायचं आहे. आज जेवणामध्ये काय केलेलं आहे, मला म्हणाला मम्मी असं ना मला भाकरी खाऊशी वाटतात आणि असं सुरून खाऊशी वाटते आणि अशी खरपूस भाकरी कर आणि छान भाजी कर. मग मी काय केलं, वांग्याच्या फोडी केल्या आणि त्याचा रस्सा केला आणि चुलीवरती मी भाकरी केल्या. आणि म्हटलं कुकर लावते वरण भाताचा. मला म्हणाला वरण भाताचा कुकर नको लाव. सकाळी आमरस केलेला. सारखंच फ्रीज उघडतो ना आमरस पितोय आणि कडून झोपतो. झोपेतनं उठलं की परत एकदा आमरस पितो, परत झोपतो. चालूच आहे त्याचं. आता जेवण होणार. आता जेवण करणार आम्ही. तळलेलं तर सगळं गटम करून टाकलं. तर जेवताना काय खात नाहीत. आमच्याकडे तळले की सुरुवात असते जेवताना खायला. मीच खाते जेवताना आणि हे पण खातात. बाकी त्यांनी तळलं की त्यांना सुरुवात असते मुलाची. ते मग शेजवान चटणीबरोबर मी त्या खारोड्या बाजरीच्या तळलेल्या त्या खाल्ल्या, पापड खाल्ले. चालूच असतं होतं मुलांचं काय. आणि मुलांमुळे आपल्यालाही मिळतं, वेळेपेक्षा जास्त मिळतं. असावा घरामध्ये मुलं आहेत आणि नंतर ते मुलं कुठे गेले की कसं वाटतं. मला विचारा फक्त. आता मी हे अनुभवते. 2 वर्ष झाली कंप्लीट आणि हे दिवस जास्त नाही अनुभवायचे. जाऊन दे, आम्ही परत सगळे एका जागी राहणार आहोत. नको आपलं हे इकडे ते जाणं गेलं. मुलांची आपदा होते, मुलांचं पोटांचा प्रश्न असतो. काय ते काय बरोबर खातात का, लय शहाणे आहेत का सगळेच आणले. असं आपण काय विचार करतो आणि होतं वेगळंच आहे. असं होतं. नाही तर काय एवढं ठीक आहे, जे आहे ते चांगलं आहे, झालं ते चांगलं झालं आहे. काही याच्यामध्ये वाईट नाही आहे. काय कुठलं काम राहिलं? हा म्हणून मी म्हटलं मी का पुसत नाही आहे ते शोकेस, कारण का ते वरचे ते सांधे पुसायचे आहेत. पण असू दे, तू पुस. आपण त्याच्यावर परत एकदा साडी बिडी टाकून ठेवू, काहीतरी ते तळवट टाकून ठेव मोठा. आता तू पुसायला घेतलायस तर तो TV पण पुसून टाक तेवढा, म्हणजे झाला खालचा कप्पा. बाकी जेवढी उघडी कपडे होते ना तेवढी मी सगळे धुतले. आज काढले पाण्यातनं. आता आहेत तरी पण ह्याला हे सोपं बघा किती असतं व्यस्त ना. काय कुठे आवडू. आता शांत बसते. हे सगळं आता हे धुवून काढायचं एवढं. मग ते केलं की मग मला त्याचं भांडी तशी मला वेळ. आज बघा मी ह्या रॅक पण घासून टाकलं. आता फक्त ओल्या कपड्यांनी पुसून काढायचे. त्याच्यावर मी आता कपडे टाकले ओले आहेत म्हणून. जरा उशिरा वाळायला घातले ना कपडे. हे रॅक पण घासून टाकलं. फक्त ते ओल्या कपड्यांनी पुसून घेईल. लावर सगळं व्यवस्थित. ते करण्यावर आहे आता. साहेब कधी करतात. अरे शुभम, नुसती फोडाफोडी करू नको रे. आता मला एकलंच काम करायला लागतं. सगळे माणसं असले की सगळे काम करतात. सगळ्यांनी मिळून केले की सगळी कामं होतात. चला तर मित्रांनो, मी मीराबाई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जेवायला का आज वांग्याची भाजी, ज्वारीच्या भाकरी आणि खीर केली शेवयाची. आता शुभम आहे म्हटल्यावर तर रोज खीर असणारच. जाईपर्यंत जेवण झालं की सगळ्यांना खीर लागते. गोड काहीतरी खायला लागतं. शेवयाची खीर केलेली आहे. काल सकाळी केली होती, काल संध्याकाळी केली. आज सकाळी नाही केली, म्हणजे सकाळी दुपारी नाही केली. आज आमरस केला आणि आता संध्याकाळी वांग्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि खीर आणि सगळं काही तळलेल्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे पापड वगैरे असं, खारोड्या. आणि आता भ्रूणासाठी मी चिकन संपलं तर भ्रूणासाठी अंड्याचं ऑमलेट करते. अंड्याचं पातळ केलं की तो खात नाही आहे. 2 अंड्याच्या पोळ्या काढायच्या आणि भाकरीमध्ये त्याला चुरून द्यायच्या.